2 दिवसापूर्वी सोलापूर जिल्हा झालेला आहे। यंदा महाराष्ट्रात सर्वात जास्त इच्छुक सोलापूर जिल्ह्यात नाहीत आणि प्रत्येक इच्छुकाला तुतारी पाहिजेल आहे। आपल्यासोबत अनिलदादा सावंत आहेत। पंढरपूर मंगळवेढ्यासाठी त्यांनी तुतारी चिन्ह घेऊन लढवायचे ठरवलेलं आहे। त्या पद्धतीनं शरद पवारांशी त्यांनी भेट घेतलेली आहे। यांचं वैशिष्ट्य म्हणजे यांची ओळख आहे। आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांचे ते पुतणे आहेत, मात्र त्यांची विचारधारा पूर्ण वेगळी आहे। त्याच आपल्यासोबत आहेत। दादा, मला सांगा, पंढरपूर मंगळवेढ्यात तुम्ही ज्या पद्धतीनं उमेदवारी मागितलेली आहे, काय नेमकी भूमिका काय? मी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब, सुप्रियाताई सुळे यांना भेटून येणारे विधानसभेचं तिकीट मागितलेलं आहे। मला काम करण्याची इच्छा आहे आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचा विकास बघता तीर्थक्षेत्र मोठं आपलं पंढरपूरचं असूनसुद्धा ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे तो विकास झालेला दिसत नाही आणि माझ्या जे डोक्यात थोडंसं विकासाची व्याख्या आहे त्या पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आदरणीय साहेबांना मी भेटून इच्छा व्यक्त केलेली आहे। वर्षानुवर्ष मंगळवेढ्याचा पाणी प्रश्न हा प्रत्येक इलेक्शनमध्येच असतो आणि त्याचप्रमाणे ह्याही वर्षी तो आहेच आहे। भविष्यात तो प्रश्न संपवण्यासाठीच माझी उमेदवारी असेल, एवढी नक्कीच मी त्यासाठी प्रयत्न करेन। मला सांगा, तुमची ओळख आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांचे पुतणे म्हणून आहे। ते शिंदे गटाचे मोठे नेते आहेत आणि तुम्ही त्यांना सोडून शरद पवारांच्या तिथं तिकीट मागताय, कसं काय नेमकं याच्यामध्ये? नाही, हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे। पण कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोतच, पण माननीय आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेबांचा पक्ष वेगळा आहे, जिल्हा वेगळा आहे आणि त्यांचे विचार ते वेगळे आहेत, माझे विचार वेगळे आहेत। आदरणीय साहेबांचे विचार पहिल्यापासून आपल्याला भावतात, त्याच्यामुळं भविष्यात तशी अडचण येण्याचा प्रश्न वाटत नाही मला, कारण सोलापूर जिल्हा वेगळा आहे आणि त्या हिशोबाने प्रयत्न करतो आहे। मला सांगा, उमेदवारीसाठी इच्छुक भरपूर आहेत, काय भूमिका काय असेल? इच्छुकांची संख्या तुम्ही म्हणता तशी भरपूर आहे। आदरणीय पवारसाहेबांच्यावरती माझा विश्वास आहे, सुप्रियाताई सुळे यांच्यावरती विश्वास आहे। माझ्या कामाची पोचपावती आणि मतदारसंघामध्ये आपण एक साखर कारखाना चालवतो, मंगळवेढा तालुक्यामध्ये लवंगी या ठिकाणी आपला साखर कारखाना आहे। त्यानिमित्ताने आपण खूप दिवसापासून जवळजवळ 13 वर्ष सीझन चालवतो आहे। आपण प्रत्येक वर्षी त्या कारखान्याच्या माध्यमातून मतदारसंघाशी आपण नाळ जोडलेली आहे। येणारा ऊस उत्पादक, शेतकरी, वाहनमालक, ठेकेदार या सर्वांशी संपर्क ठेवलेला आहे आणि राहिला पंढरपूर शहरामध्ये असताना पंढरपूर शहराची ओळख, पंढरपूर शहरासाठी काम करतो आपण। त्या माध्यमातून मला माझा विश्वास आहे की साहेब मलाच तिकीट देतील। समजा त्याहून तिकीट नाही मिळालं तरी पवारसाहेब जो उमेदवार देतील त्या उमेदवाराचं काम मी नक्कीच करणार आहे। तिकीट मिळालं तर विजयाची कितपत खात्री? तिकीट मिळालं तर विजयाची 100% खात्री आहे असं मला वाटतं। शेवटचा प्रश्न, साहेबांशी काय बोलणं झालं आहे का, सावंत साहेबांशी, की तुम्ही जर राष्ट्रवादीतून उभारला तर त्यांच्याबाबत त्यांची काय ऑब्जेक्शन होती का? नाही, सध्या तरी माझं साहेबांशी काही बोलणं झालेलं नाही। योग्य वेळ आल्यानंतर विचार करतील साहेब आणि बोलणं होईल। तर हे होते अनिलदादा सावंत। आरोग्यमंत्र्यांचे पुतणे जरी असले तरी शरद पवारांचे विचार मला भावतात, त्यामुळंच मी शरद पवारांच्या पक्षाकडं तुतारी चिन्हाची मागणी केलेली आहे। मला नक्की तिकीट मिळेल आणि तिकीट मिळाल्यावर मी मोठ्या मताधिक्याने निवडून येईन। मात्र मला तिकीट जरी नाही मिळालं तर शरद पवार साहेब सांगतील त्यांच्याच मागं मी उभारून माझा प्रचार करेन, ही त्यांची भूमिका आहे। कॅमेरामन अजित देशपांडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।